आता आम्ही परण्यातून तुकारामला घेतलंय, आता चाललोय कुर्डुवाडीला. 6:45 वाजता आम्हाला वंदे भारत आहे. निघाला आम्ही आता तिथून. आता चला मग गाडी तिथं पार्क करायची आपल्याला रेल्वे स्टेशनला. निघालो आम्ही मुंबईला आझाद मैदानावर. चलो गुड मॉर्निंग मित्रांनो, आम्ही आलो आता कुर्डुवाडीमध्ये. वंदे भारतचं वेट करतोय. आम्ही चाललोय मुंबईला. सीएसटीला उतरणार आहे, तिथून जायचं आझाद मैदानावरती आपल्याला. चला मग जाऊयात. इथं आहेत तुकाराम आणि भाग्योदय बसलेत. आम्ही फक्त वंदे भारतचं वेटिंग करतोय. असं आहे व्ह्यू सकाळचा मॉर्निंग. C3ला इथे आता गाडी वेटिंग करतोय वंदे भारतचं. थोड्या वेळात येईल आता. आली आहे वंदे भारत. आमचं फ्लाईट आलेलं आहे. लोकल उतरणार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. बऱ्याच वेळा बसलोय आम्ही वंदे भारतमध्ये. तुकाराम सर पहिल्यांदाच बसत आहेत. आमचा डब्बा आला आता C3. चला हा C3 आहे आमचा डब्बा आला आहे. तर वाईट जोर आहे सीट. आमचा नंबर आहे 61, 62 आणि 63. हो असं आहे. पाय वगैरे ठेवायला इकडे चाललो आता आम्ही कुर्डुवाडी मुंबईला. असं आहे सगळं कॅबिन. C3 डब्याची. भाग्योदय बसलाय तिकडे. सर इकडे बघा. तुकाराम सर इकडे बस बघा. अरे आपल्या पाठवडलं नाही नीर काम असेल ना तर लॅपटॉपचं पण तुम्ही काम करू शकता. असं आहे सगळं. जेवण करू शकता. पेपर पण इकडं आहे आम्हाला वाचायला. असं आहे सगळं. असं आहे सगळं. कॅमेरा वगैरे आहेत. असं पारेवाडीच्या पुलावरती आलं आहे आपण. इकडे बापू पडतो. असं आहे सगळं. दोघं बसले इकडे रेल्वे स्टेशन पाशी. असं आहे व्ह्यू मॉर्निंगचा. बॅकवॉटरचं पाणी. असं व्ह्यू आहे. कसा विषय. हेच पाणी जातं उजनी डॅमला. सर्कलवाली चेअर आहे. गोल राऊंड फिरती आहे. जरा एक मिनिट. इथं आहे वंदे भारतचं इंजिन आहे पुढे. विषय आहे. आणले आम्ही डब्यापासून आलो आहे बघून इंजिन कसं आहे ते. हे असं आहे विषय. सेन्सर डोर आपल्यासारखं होतं ट्रेनमध्ये. हल्ल्यासारखं होतं नाही का. बघा आता चालताना कसं होतं बघ. एक साईडला जातं बघ. तुकाराम खूप झोप लागली त्याला. रात्री त्याच्या मुलीने त्याला जागवलं आहे. खूप रडत होती. लाईट चमकून डायरेक्ट रुमाल बांधला तोंडाला. असं आहे मित्रांनो. खाली आहे चार्जिंग सॉकेट लावायला तुम्हाला. असं आहे सगळं. आपण आलेलो आहे पुणे जंक्शनला. 5 मिनिट थांबेल ट्रेन. इथं लगेच सुटेल वंदे भारत. असं आहे सगळं वंदे भारतचं बाथरूम वगैरे. घाटामध्ये त्या साईडला आहे डोंगर आणि इकडं चांगलं धुकं पडलं आहे.
असं आहे सगळं वातावरण. असं आहे सगळं वातावरण लोणावळ्याच्या घाटामधलं. एक नंबर असून इच्छा. हे असं आहे वंदे भारतमधली कॉफी. गरम पाणीच दिलंय कॉफी मध्ये, त्याच्यामध्ये टाकायचं आता सगळं. असा विषय आहे. हे असं आहे. धबधबे वगैरे झाले, चांगला पाऊस झाला इकडे लोणावळ्यामध्ये. असा व्ह्यू आहे सगळं एक नंबर. 49. अंबरनाथ स्टेशनला आलो आता सध्या. नेक्स्ट स्टेशन कल्याण. अगला स्टेशन कल्याण. फायनली आपण पोहोचलोय CST ला. आता जायचं आपल्या आझाद मैदानावरती. सगळा विषय असा आहे वगैरे. CSTच्या रेल्वे स्टेशनला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला चालत जाऊयात. इकडं मुंबईमध्ये फायनली आम्हाला शनी सरोवर दिसलेले आहेत. काका दिसले तिकडे. मुंबईमध्ये डायरेक्ट दर्शन झालंय. किती खळखळून हसतंय बघा. काय म्हणता, काय चाललंय. गर्दी झालेली आहे भरपूर. सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. आंदोलनासाठी आलेत, भरपूर गर्दी आहे. पाठीमागून दिसतं तुकाराम सर आले पाठीमागून. मुद्दा मांडतो आणि जर नाही भेटलं तर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेऊन आपला एका शिष्टमंडळाची भेट घेऊन आपला नक्कीच मला आशा आहे की मुख्यमंत्री साहेबांचा सुरेश अण्णा दास या तरुण मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय सुरेश अण्णा दास साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपण सर्वांनी अण्णांनी आपला प्रश्न उचलून धरून आपल्याला न्याय मिळवून दिला होता मुश्रीफ साहेबांकडून. पण एक जणांनी खोटे कागदपत्र सादर करून त्या माणसांनी आपलं असलेले होमिओपॅथी डॉक्टर्स आहेत झालं आणि 15 जुलैपासून सुरू सुद्धा होणार होत. आणि त्याच्यामध्ये जे काही कोणी याच्यामध्ये डॉक्टरांच्या गावातल्या ताई सुरेश अण्णा दास यांचे पवार सर बरं. हा हे आहे ब्रह्मन महानगरपालिका पुणेरी मार्ग आणि इथं जी नगरपालिका आहे महानगरपालिका मुंबई. मित्रांनो आम्ही आलो मरीन ड्राईव्हला. आता सकाळी सगळं झालेलं आहे आणि आत्ता आलो इकडे आम्ही. गर्दी व्हायला लागली, लाईटिंग वगैरे झाली आहे चालू. एअर इंडियाचं ऑफिस आहे इकडे. असा विषय आहे सगळं मरीन ड्राईव्ह. नाईट व्ह्यू मरीन ड्राईव्हचा कसा दिसतोय सांगा. एक नंबर ना. चाललोय वॉकिंग करत. असं आहे सगळं. दिल्ली स्ट्राईकला स्थगिती भेटलेली आहे. मुख्यमंत्री साहेब 8 दिवसात सांगतो बोलले सगळं तुमच्या बाजूने चांगला निकाल लागेल असं सांगितलं. आणि पहिलाच दिवस आजचा इथं संपला आहे आपल्या या ब्लॉगचा. चला बाय बाय.